जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 9 भाग 8। सप्त परमस्थाने। व्यवहारात ज्याप्रमाणे मानवाच्या देहाच्या बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्था आहेत, त्याप्रमाणे आत्म्याच्या विकासाची, कल्याणाची 7 परमस्थाने आहेत. सज्जाती, सद्गृहस्थत्व, पारिव्राज्य, सुरेंद्रता, साम्राज्य परमस्थान, अर्हंत्य परमस्थान, परमनिर्वाण पद येणेप्रमाणे या 7 कर्मन्वय क्रिया पुण्य करणाऱ्या जीवालाच प्राप्त होतात. जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या अमूल्य अशा रत्नत्रय धर्माचे आराधन आचरण करतात, त्यांनाच या सप्तक्रिया फलरूप प्राप्त होतात. प्रत्येक जीवाने जिनेश्वरांनी सांगितलेल्या आत्मधर्माचे मनन, चिंतन, आचरण केल्यानेच आत्मविकास होतो. 1. सज्जाती ही पहिली क्रिया आहे. निर्मल कुल आणि निर्मल जातीरूप संपत्ती ज्या आसन्न भव्य जीवाला प्राप्त होते त्याला सज्जाती म्हणतात. आसन्न भव्य जीव म्हणजे थोड्या भवात रत्नत्रयाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्त करून घेणारा, त्यालाच सज्जातीची प्राप्ती होते. बापाच्या वंशाच्या विशुद्धीला कुल, आईच्या वंशाच्या विशुद्धीला जाती म्हणतात. कुलाच्या, जातीच्या विशुद्धीला, निर्मलतेलाच सज्जाती म्हणतात. या सज्जातीमुळेच भव्य जीवाला उत्तरोत्तर उत्तम वंशाची प्राप्ती होते. उत्तम कुलात व निर्मल वंशात विशुद्ध जन्म घेणाऱ्या भव्यालाच मोक्ष प्राप्ती होते. ही सज्जाती प्राप्त झाल्यास प्रयत्ना वाचून सहज रत्नत्रयाची प्राप्ती होते. आर्यखंडामध्ये सज्जातीची प्राप्ती, शरीर आदी योग्य सामग्री मिळाल्यास जीवाचा अनेक प्रकारे विकास होतो, कल्याण होते. ही सज्जाती उत्तम शरीराच्या जन्माचे कारण आहे. कारण पुरुषाच्या सर्व इष्ट पदार्थांच्या सिद्धीला मूल कारण ही सज्जाती आहे व संस्कार रूप जन्माने जी सज्जाती प्राप्त होते ती दुसरी सज्जाती आहे. या सज्जातीच्या प्राप्तीने भव्य जीव द्विजन्मपणाला प्राप्त होतो. जसे उत्तम खाणीमध्ये उत्पन्न झालेल्या रत्नाला संस्कार केल्याने ते फार उत्कृष्ट आकर्षक बनते, त्याप्रमाणे क्रिया व कल्याणकारी मंत्रांनी सुसंस्कृत झालेल्या आत्म्याला अतिशय उत्कृष्टता, श्रेष्ठत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे सोने खाणीमध्ये मातीच्या मिश्रणात सापडल्यावर त्यावर संस्कार केल्यानंतर जसे खरे शुद्ध सोने तयार होते, त्याप्रमाणेच हा भव्य जीव उत्तम क्रियांनी शुद्ध निर्मल होतो. ज्यावेळी हा जीव जिनेश्वराच्या उपदेशाने सम्यज्ञानी होतो, तेव्हाच तो उत्कृष्ट ज्ञानरूपी गर्भाच्या संस्काराने युक्त होतो व व्रत आणि सुशीलाने भूषित होतो, तेव्हाच त्याला द्विज म्हणतात. असा जो जिनाचा परमभक्त जिनेश्वरांनी सांगितलेला उपदेश प्रमाण मानतो, तोच जीव यज्ञोपवीत धारण करतो. यज्ञोपवीत धारण करणे म्हणजे जिनेश्वरांनी सांगितलेली तत्वे, उपदेश यांचे आचरण करणे होय. यज्ञोपवीत द्रव्य व भाव यज्ञोपवीत असे 2 प्रकारचे आहेत. द्रव्य यज्ञोपवीत 3 पदराचे, 3 लढीचे जे यज्ञोपवीत अर्थात जानवे, त्याला द्रव्य यज्ञोपवीत म्हणतात. भाव यज्ञोपवीत अंतःकरणात उत्पन्न झालेल्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य रूपी अमौलिक गुणांनी बनलेले जे श्रावकाचे सूत्र, त्याला भाव यज्ञोपवीत म्हणतात. ज्यावेळी हा भव्य जीव वरील संस्कारांनी युक्त व द्रव्य व भाव यज्ञोपवीत धारण करतो, त्याच वेळी तो परब्रह्मत्वाला प्राप्त करून घेतो.
जिनेश्वराचा खरा अनुयायी ठरतो. त्यावेळी आचार्य त्या श्रावकाची प्रशंसा करून त्याच्या मस्तकावर पुष्पाक्षता टाकून आशीर्वाद देतात. जर कोणी धर्मापासून तत्वापासून चलायमान परांगमुख होत असेल तर त्याला धर्माचरणात पर्यायाने आत्मतत्वात स्थिर करण्याचे, उत्साह वाढविण्याचे, स्वन्मुख दृष्टी प्राप्त करून देण्याचे, स्वत्वाची जाणीव करून देण्याचे हे कार्य आहे. या प्रकारे जेव्हा हा भव्य जीव योनीशिवाय दिव्य ज्ञान रूप गर्भातून उत्पन्न होणाऱ्या उत्कृष्ट जन्माला पदाला धारण करतो तेव्हाच तो सज्जातीधार म्हटला जातो. 2. सद्गृहस्थत्व. जसे उंच कळस गाठण्यासाठी पायऱ्या क्रमानेच चढाव्या लागतात, एकदम सर्वच पायऱ्या चढणे अशक्य, त्याप्रमाणे पहिली सज्जाती क्रिया प्राप्त झाल्याशिवाय सद्गृहस्थत्व क्रिया प्राप्त होऊ शकत नाही. सद्गृहस्थत्व प्राप्त झालेला जीव आर्य पुरुषांनी करण्याला योग्य अशा षटक्रिया देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान आळस त्यागून दररोज नियमितपणे करतो. तो स्वतः या षटक्रियांचे आचरण करून इतर श्रावकांनाही करावयास लावतो, शिकवतो व सत्य, अहिंसा, क्षमा, दया, शौच इत्यादी धर्माचरणांनी स्वतः व इतरांना उत्तम श्रावक बनवतो. कोणी ढोंगी, मिथ्यादृष्टी, नामधारी ब्राह्मण अशा श्रेष्ठ ब्राह्मणाला हिणवीत असेल, कुहेतूने टोमणे देत असेल तर त्याला स्वतःला द्विज ब्राह्मण मानणाऱ्याला दिव्य ब्राह्मणा जन्माचे वर्णन ऐकण्यास सांगावे. जातिवंत, शुद्ध, खरा, सम्यक ब्राह्मण तोच की ज्याचे मातापिता जिनदेव आहेत. ज्ञान हा अत्यंत निर्मल गर्भ आहे. त्या गर्भात उपलब्धी, उपयोग आणि संस्कार या 3 गुणांच्या आश्रयाने राहणाऱ्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य या 3 अपूर्व अनंत शक्ती आहेत. त्यांना आम्ही आमच्या स्वाधीन करून संस्काररूपी जन्माने जन्मलो आहोत. आयुष्याच्या अंतसमयी शरीर, आहार आणि सर्व प्रकारच्या क्रिया त्यागून ध्यानशुद्धीने आत्म्याला शुद्ध करणे तेच साधन आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि भिक्षुक हे 4 आश्रम आहेत व यात उत्तरोत्तर अधिक विशुद्धी होत असते. याप्रमाणे सद्गुणाच्या द्वारे आत्म्याला उत्तरोत्तर अधिक विशुद्ध करणे हे सद्गृहस्थत्व आहे. 3. पारिव्राज्य. गृहस्थ धर्माचे पालन करून नंतर विरक्त होऊन जी मुनिदीक्षा घेणे त्याला पारिव्राज्य म्हणतात. या अवस्थेत ममत्व भाव त्यागून दिगंबर अवस्था धारण करावी लागते. मोक्षाची इच्छा करणाऱ्या श्रावकाने शुभ तिथी, शुभ नक्षत्र, शुभ योग, शुभ लग्न व शुभग्रहांच्या वेळी निर्ग्रंथ आचार्यांजवळ दीक्षा घ्यावी. ज्याचे कुल गोत्र विशुद्ध आहे, चारित्र्य उत्तम आहे, प्रतिभा बुद्धी निर्मल व तीव्र आहे असा पुरुषच दीक्षा घेण्यास पात्र समजावा. ज्या दिवशी ग्रहण लागले, सूर्य व चंद्राच्या सभोवती खळे झाले आहे, इंद्रधनुष्य प्रकट झाले आहे, दुष्ट ग्रहाचा उदय असेल, आकाश मेघाच्छादित झाले असेल, नष्ट मास, अधिक मास, संक्रांती, क्षयतिथीचा दिवस असेल, अशा समयी जिनदीक्षा घेऊ नये. दीक्षित मुनीने कोणत्याही प्रकारचा गर्व व हिंसा करू नये. अरहंत परमेष्ठीचे चिंतन, ध्यान, तपश्चरण करावे. जिनेंद्र भगवंताच्या आज्ञेला प्रमाण मानून जो साधू तपश्चरण करतो त्याचेच पारिव्राज्य वास्तविक होय. 4. सुरेंद्रता. पारिव्राज्याचे फल सुरेंद्रता आहे. म्हणजेच जिनदीक्षा घेऊन तपश्चरण करणारा जैन मुनी समाधी मरणाने देहत्याग करून स्वर्गात इंद्र होऊन जन्मतो. 5. साम्राज्य परमस्थान. यानंतर दीर्घकाल स्वर्गातील इंद्रपदाचे
ऐश्वर्य भोगून तो आयुष्य संपल्यानंतर आर्यखंडात उच्च क्षत्रिय राजकुलात जन्म घेतो. नंतर राज्य प्राप्ती व चक्ररत्नाची प्राप्ती होते. तेथे नवनिधी भोगोपभोग संपदा प्राप्ती होते. तो षटखंडाधिपती होऊन चक्रवर्ती सुखाचा अनुभव दीर्घकाल घेतो. साम्राज्य व सुख प्राप्ती होते. 6. अर्हंत्य परमस्थान. चक्रवर्तीनंतर दीक्षा घेऊन तपश्चरण करून दर्शन विशुद्ध्यादी 16 भावनांचे आचरण करून तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून स्वर्गात जन्म घेतो. तेथील सुखोपभोग घेऊन आयुष्य समाप्तीनंतर भावी तीर्थंकर होणाऱ्याची गर्भाधिक कल्याणी होतात, पंचकल्याणिक होतात. दिगंबर दीक्षा घेऊन मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवितात. या क्रियेला अर्हंत्य क्रिया म्हणतात. जगाला मोक्षाचा मार्ग दाखवितात व स्वतःचे आत्मकल्याण करून घेतात. हे 6वे अर्हंत परमस्थान होय. 7. निर्वाणपद. संसारातून मुक्त झालेल्या व आत्म्याची सर्वोच्च अवस्था, परमात्म्याची जी अवस्था त्याला निर्वाण अवस्था म्हणतात. 8ही कर्माचा नाश झाल्यामुळे जी अंतिम अवस्था प्राप्त होते तिला सिद्धी म्हणतात. ही सिद्धी अनंत गुणरूपी ज्ञानमय भावरूप आहे. या अवस्थेत जीव सर्व बंधनातून मुक्त होऊन अनंत आनंदात विलीन झालेला असतो. हे 7वे परमस्थान आहे. याप्रमाणे आगमानुसार या 7 कर्मन्वय क्रिया पालन केल्याने परमस्थानाची प्राप्ती होते. फळ. जो भव्य जीव आळस सोडून 7 क्रियांचे आचरण करतो त्याला परमधामाची मोक्षाची प्राप्ती होते व तो उत्कृष्ट अक्षय सुखात विलीन होतो. या क्रियासहित जिनधर्माचे पालन व स्मरण केल्याने व त्याप्रमाणे आचरण केल्याने संसार बंधनातून लवकर मुक्त होतो. ज्यांची अत्यंत उत्कृष्ट अशी बुद्धी जिनेंद्राच्या चरणकमलावर अनुरक्त झाली आहे असाच पुरुष या क्रियांचे पालन करू शकतो. तोच कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो व तोच जीव जन्म मरण वृद्धावस्था यांचा अंत करू शकतो. तो भव्य जीव योग्य जातीची प्राप्ती करून घेऊन सद्गृहस्थ होतो. नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार उत्कृष्ट पारिव्राज्य जिनदीक्षा घेतो. त्यामुळे त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. त्यानंतर तो अरिहंत पदास प्राप्त होतो व परमस्थान प्राप्त करून घेतो. शेवटी त्याला अविनाशी अनंत असे निर्वाणपद मिळते. ज्याप्रमाणे आपण व्यक्तीचा बाह्य विकास टप्प्याटप्प्याने करतो, एकदम कोणाचाही विकास शक्य नाही, त्याप्रमाणे आत्मविकास हा या सप्तक्रियातून आचरणाने व धर्माचे पालन करण्याने आत्मसाधना करण्याने होतो. या 7 क्रिया आचरणाने सर्व भौतिक सुखे मिळतातच, परंतु क्रमाक्रमाने आचरणाने जीवाला मोक्षप्राप्ती होते. यासाठी आत्मकल्याण सिद्धी इच्छुकांनी या 7 क्रियांचे आगमानुसार यथार्थ आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वहित व परहितही सहज होते.